श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्हीच आमचा आधार आहे. तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे. तुम्हीच आमचे भगवंत आहे आणि तुम्हीच सदैव आम्हाला मदत करता. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवता. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हे तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपा दृष्टी कायम असते. स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकून पण फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळ नक्की देत असतो. लोकांची सेवा करणे हा सेवेकरी धर्म आहे, परंतु तुमचे कर्म करणे हे तुमचे भावी आयुष्य बनवत असते. मित्रांनो, खरं सांगतो, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जावं, कारण तिथे गेल्यानंतर जे मन शांती लाभते ते इतरत्र कुठेही लाभत नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य चांगलं व्हावं, माझ्या आयुष्यात सर्व चांगलं व्हावं. नक्की होतं सुद्धा, फक्त त्यासाठी आपल्याला चांगले काम करावे लागतात. लक्षात घ्या, तुम्ही जे करता त्यात तुमचे यश लपलेले आहे. आज मी स्वामी चरणी ही प्रार्थना करतोय. जो सच्चा स्वामी भक्त असेल आणि जो स्वामींना विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून मानणारा भक्त असेल, त्याने हा संदेश जर शेवटपर्यंत ऐकला किंवा निदान 11 मिनिटापर्यंत हा संदेश जरी ऐकला तरी त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे स्वामी नक्की दूर करा. त्याच्या आयुष्यात धनधान्याची कधीही कमी पडू देऊ नका. कधीच त्याला कुणापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ देऊ नका. तो व्यक्ती जो काही करणार असेल त्यात त्याला नक्की यश द्या. त्याला पुढे जाण्यासाठी स्वामी तुम्ही नेहमी मदत करा, त्याला मार्गदर्शन करा, म्हणजे तो सतत पुढे जात राहिला पाहिजे. आपल्या आयुष्यात अपार संकटे मिळतात, पण तो व्यक्ती या संदेशाला 11 मिनिटापर्यंत ऐकेल, त्याच्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटे कायमची दूर करा. स्वामी चरणी हीच छोटीशी प्रार्थना करतो. स्वामी म्हणतात, भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण ते लोक सदैव यशस्वी होत असतात. प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेत आहे. स्वामी सांगतात, दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ, हे तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. मनाला शांती हवी असेल तर स्वामी नाम जप करा. आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेतात. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटे तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत असतात. प्रत्येक संकटे सारखी असतील असे नाही. काही संकटे आपल्याला मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करून पुढे जावं लागतं. जो सच्चा स्वामी भक्त आज वेळ काढून या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात स्वामी नक्की आनंदाची बातमी त्याला नक्की देतील. स्वामी सांगतात, ज्यांचा विश्वास असेल तो या व्हिडिओला एक लाईक नक्की करेल. त्यामुळे जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. स्वामी भक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या वेळेला मदत हवी असते त्या वेळेला स्वामी आपली मदत नक्की करतात. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या आयुष्यातील 10 मिनिटे वेळ काढून हा संदेश ऐकाल तर तुमच्यासाठी हा किती महत्वाचा ठरणार आहे तुम्हाला कळणारही नाही. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत, त्या मिळवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. तुमचे काम नक्की सफल होईल. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, मनात शुद्धता असली
की मार्ग आपोआप मिळतो. सर्व काही शक्य आहे जर स्वामी नामावर तुमचा ठाम विश्वास असेल. स्वामी कृपा सदैव आपली मदत करते. स्वामीच्या कृपेने आपल्या आयुष्याला नवीन दिशा आणि नवीन मार्गदर्शन मिळते. स्वामी सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा जर हे जीवनात सर्वश्रेष्ठ असेल ना तर भक्ती मार्ग हा तुमच्यासाठी नेहमी मोकळा आहे. सर्वांशी योग्य वर्तन आणि सात्विक वागणं ठेवा. कारण तुम्हाला जर आयुष्यात चांगलं प्रेम किंवा एखाद्यावरती विश्वास मिळवायचा असेल तर ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. साधना असो तप असो यामध्ये सातत्य ठेवत चला. तुम्ही यांचे फळ नक्की द्याल. स्वामी सांगतात जर तुम्हाला दुःखाला अनंत संकट येतील तर त्या संकटांचा सामना नक्की करावा लागतो. स्वतःला नेहमी सांगा शर्यत ही आपली आहे. आपल्याला त्यामध्ये प्रयत्न करावे लागणार. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं मन स्वच्छ ठेवा. हिशोब हा कमाईचा नाही, हिशोब हा आपल्या कर्माचा असतो. देव आपला नेहमी हिशोब कर्माने घेतो. मन स्वच्छ असेल, देवावरती पूर्ण श्रद्धा असेल तर मार्ग आपल्याला नक्की देव दाखवतो. देव प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करतो. देव म्हणतोय ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्याला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. त्यामुळे देवावर आणि त्यांच्या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात अपार संकटे असू द्या, सामना करणं गरजेचं आहे. जर तुमचं कर्म चांगले असेल तर ते कधीही तुम्हाला मागे येऊ देत नाही. आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात. स्वतःला नेहमी सांगा परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो ना तुम्हाला परत काही मागण्याची गरज सुद्धा पडणार नाही. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा. कारण आपलेच असे असतात जे आपल्याला धोका देतात. स्वामी सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभिवचनावर विश्वास ठेवा. माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढा तो मनाने अजूनही मोठा होतो. मन मोकळे आणि स्वभाव चांगला हा व्यक्तीचा जर गुण असेल तर तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. स्वतःला नेहमी सांगा आपण काय करायचे. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी द्यायचे. स्वामी सांगतात ज्याने स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की मदत करतात. स्वामी बोलतात संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. योग्य दिशेला मेहनत करा. सर्वांनी नीतीने चांगले वागा. सर्वांशी प्रामाणिकपणे वागा. इतरांशी चांगल्या पद्धतीने बोला. प्रत्येकाला तुम्ही जशी वागणूक द्याल तशी तुम्हालाही मिळेल एवढं मात्र लक्षात घ्या. स्वामी सांगतात आयुष्यात संकटे अपार असतील त्या संकटांचा सामना करा. कारण संकटे आपल्याला नेहमी मदत करतात आणि ते आपल्याला पुढे जाण्यासाठी सुद्धा नेतात. स्वतःला नेहमी सांगा शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत कधी हार मानणार नाही. आयुष्यात स्वतःला म्हणा जोपर्यंत मला आयुष्यात पुढे जायचं तोपर्यंत मेहनत मी नक्की करणार. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वतः स्वामी देणार. स्वामी नेहमी सांगतात स्वतःला त्या गोष्टी सांगा ज्यात तुम्ही नेहमी विश्वास ठेवाल. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात पुढे जायला वेळ लागणार नाही. आपण फक्त आपले कार्य करणं गरजेचं आहे. आपले कष्ट जर चांगले असतील ना तर देव स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतो. देवाने प्रत्येक वेळेला आपले मार्गदर्शन केले आणि देव कायम आपल्याला रस्ता दाखवत असतो. आपण त्या देवावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देव म्हणतो ज्याने माझ्या नामावर विश्वास ठेवला त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करत असतो. आपल्याला कदाचित काही वेळेला एखाद्या गोष्टीचा खूप राग
किंवा कंटाळा येत असेल, एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसेल, त्याबद्दल आपल्या मनात खूप शंका किंवा खूप वाईट विचार येत असतील, तेव्हा स्वतःला सांगा, शर्यत माझी अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि तोपर्यंत आपल्याला कष्ट करायचे आहे. जोपर्यंत आपण जिंकणार नाही, आपल्याला जिंकायचं आहे, त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार. सर्व नातीगोती हे आपल्याला मागे ओढतात असं नाही. काही लोक असतात जे आपल्याला पुढे पाहण्यासाठी सुद्धा इच्छुक असतात. स्वतःला सांगा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. प्रत्येकच दिवस हा शुभ असतो. फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला. तुमचं चांगलं करणं माझ्यावर आहे. तुम्ही जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवाल, तेव्हा स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील. फक्त विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन स्वामीच करतील आणि तुम्हाला योग्य जागी योग्य वेळी रस्ता सुद्धा स्वामीच दाखवतील. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला नेहमी साथ देत आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. तोपर्यंत जिंकायचे आहे, जोपर्यंत आपल्याला ते पाहिजे ते मिळत नाही. स्वतः नेहमी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा जी गोष्ट तुम्हाला आवडते. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपण आपल्या प्रयत्नावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपले प्रयत्न नेहमी चांगले असणे गरजेचे राहते. स्वतःला नेहमी सांगा, मला जे मिळवायचंय ते मी मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करून पुढे जावं लागतं. त्या संकटांचा सामना करायला भिवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चला. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही कुठल्या गोष्टीचा कंटाळा करायचा नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायचा, कारण ते प्रत्येक वेळेला आपले मार्गदर्शन नक्की करतात. स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळेला रस्ता दाखवलाय जेव्हा आपण खूप अडचणीत होतो, आणि प्रत्येक वळणावर स्वामी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. आपण त्यांच्या नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण जेव्हा स्वामी नामावर विश्वास असेल तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, ज्याने प्रत्येक वेळेला स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि माझ्यावरती श्रद्धा ठेवली, त्याला प्रत्येक वेळेला मी मदत स्वतः करतोय. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, नेहमीच लक्षात ठेवा, फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे असेल तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवावा लागणार आहे. आपण फक्त विश्वास ठेवून कामं करावी, कारण तेव्हा स्वामी आपली साथ देतात आणि स्वामी तेव्हाच आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून असतो तेव्हा आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला स्वामी नक्की मार्गदर्शन करतात. स्वामी सांगतात, आपण स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वतःवरती जोपर्यंत आपला विश्वास नाही तोपर्यंत मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाही. आपण फक्त विश्वास ठेवून चालत राहावे. ब्रह्मांड नायक स्वामी म्हणतात, ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसरावे लागत असेल, तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागेल. कोणतेही काम असो किंवा सेवा, ते फक्त स्वामींच्या समाधानासाठी करा. त्यात तुम्हाला कोणताही स्वार्थ असायला नको, तरच तुम्ही फळ मिळण्यासाठी मेहनत कराल आणि पुढे जाल.
स्वामी म्हणतात स्वार्थी व्यक्ती कधी पुढे जाऊ शकत नाही आणि जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तो पुढे गेल्याशिवाय राहू शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत हार मानायची नाही. आपण जेव्हा स्वतःला सांगतो की मला एखादी गोष्ट करायची किंवा मिळवायची आहे, तेव्हा प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील. आपल्या प्रयत्नामध्ये साक्षातपणे स्वामी आपली साथ देतील. फक्त त्यांच्यावरती श्रद्धा हे आपली असावी लागते. आपण जेव्हा स्वामी नामाला मानतो आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करतात. फक्त स्वामी नामावर आपला श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा त्यांच्यावरती श्रद्धा ठेवू आणि पूर्णपणे विश्वास ठेवू तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे, फक्त तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असेल तेव्हा मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुझी साथ नक्की देत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला जशी पाहिजे तशी मिळते. आपले प्रयत्न एवढे जबरदस्त असायला हवे की आपण जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता आली पाहिजे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत माझी मेहनत चालू असणार आहे. स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत आहेत आणि कायम आपल्याला मार्गदर्शित करत असणार. स्वामी नामावर आपला जेव्हा पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असते तेव्हा प्रत्येक वेळेला ते आपल्याला मार्गदर्शन करतात. होय, विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि सर्व काही स्वामी तुमच्याच मनाप्रमाणे करत सुद्धा आहेत. स्वामी नामावरती आपली श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर श्रद्धा असेल तर आपल्याला कठीण संकटात सुद्धा मार्गदर्शन नक्की मिळतो. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, तुमचे मार्गदर्शन नक्की मी तुम्हाला करणार आहे. स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनाप्रमाणे होईल. जे गोष्ट मिळवायची आहे ना ती मिळवता येते. फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असेल त्यावेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला दोन गोष्टी महत्वाच्या असतात, आपल्याला काय करायचंय आणि आपण काय करतोय. कोणतेही काम किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा आणि ते फक्त तुमच्या प्रगतीसाठी करा. कधीच तुम्हाला मागे ओढण्यासाठी कुठलीच गोष्ट होत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ज्याला ज्याला स्वतःवरती विश्वास असेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत, त्यांना कधी दुर्लक्ष करू नका. तुमचे स्थिर मन हे आयुष्यात तुमच्यासाठी ब्रह्मास्त्र आहे. आयुष्यात आपल्याला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं. जो व्यक्ती स्वतःला सांगतो आपल्यासाठी आपली नाती सुद्धा महत्वाची आहे, फक्त पैसा कमावून काहीही होणार नाही,
स्वामी सांगतात, जीवनात झालेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे होते. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत शर्यत संपणार नाही तोपर्यंत तरी मला जिंकायचे आहे. आयुष्य आहे, यात आपल्याला तोपर्यंत मेहनत करायची आहे, जोपर्यंत यश हे आपल्याला मिळणार नाही. आपण आपल्या प्रत्येक गोष्टीबरोबर काही ना काही करायचंय. जसं की एखाद्या वेळेला आपण एखाद्या संकटात अडकलोय, तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवावा आणि स्वामी नामाचा जप करावा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपली साथ नक्की देतील. आरती आपण स्वामींची करावी, भक्ती आपण स्वामींवर ठेवावी आणि श्रद्धा सुद्धा स्वामींवर ठेवावी, कारण आपल्याला प्रत्येक वळणावर तेच मदत करतात. त्यांनीच आपल्याला प्रत्येक वेळेला साथ दिली आणि कायम पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नक्की साथ देत आहे. प्रत्येक वेळेला संकटात स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. ज्या व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेण्यासाठी तत्पर असतात. यश त्याला मिळते जो अपयशाला घाबरत नाही. सर्वजण अपयशाला घाबरतात, त्यामुळे बरेच लोक अपयशी होतात, ते पण प्रयत्न न करतात. स्वतःला नेहमी एवढे सक्षम ठेवा की सहजासहजी तुम्ही कुठल्या गोष्टीत हारले नाही पाहिजे. हारण्याची भीती ठेवू नका. एवढे जिद्दी बना की एखादी गोष्ट मिळणार तोपर्यंत मेहनत करायची असते. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव हे पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. स्वामी सांगतात, कृती करा. एकदा का तुमचे कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेलं सगळं. भीती ही भावना नसून आपल्याला लागलेला एक रोग आहे आणि तो आयुष्यातील सर्वात मोठा रोगांपेक्षाही खूप मोठा रोग असू शकतो. त्या रोगाला दूर करायचं असेल तर स्वतःला सांगा, काही वादळे मन विचलित करण्यासाठी येतात. आपल्याला विचलित न होता स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, त्या मिळवण्यापर्यंत आपण हार मानायची नाही. आपल्यापैकी बरेच व्यक्ती असतात, त्यांचा विश्वास तर असतो स्वतःवर, पण काही करण्यासाठी त्यांची हिंमत होत नाही. स्वतःला नेहमी सांगा, तोपर्यंत तर तुम्ही संकटात हार मानू नका, जोपर्यंत संकट तुम्हाला पूर्णपणे हावी होणार नाही. संकटे हावी तेव्हा होतात जेव्हा आपला आत्मविश्वास कमी असतो. जर तुम्हाला नावे ठेवण्यात हे जग व्यस्त असेल ना, तर तुम्ही काळजी करू नका. बिनधास्तपणे अजून नाव कसं कमवता येईल याकडे लक्ष द्या. गर्दीचा हिस्सा नको, तर गर्दीचं कारण बना. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतं. संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकायला लागतात. आपल्याला हवंय ते मिळतं. एकदा जे काम करायची तयारी आहे ते करण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. स्वतःला सांगा, पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करा जिथे हरण्याची भीती वाटत असेल. स्वतःला सांगा की मेहनत करत आहे मी आणि मेहनतीत जिंकायचे आहे मला, त्यामुळे मेहनत करा आणि सतत पुढे जा. पुन्हा जिंकण्याची तयारी करा, ते पण तिथून जिथे तुम्हाला हारण्याची सर्वात जास्त भीती वाटत असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली कायम मदत करत आहेत. लक्षात घ्या, शिक्षण हे यशाचं पहिलं पाऊल आहे. शिक्षण म्हणजे काही व्यर्थ नाही. शिक्षण घेणं फार चांगलं आहे. ते आपल्याला अशा काळाला मदत करेल जेव्हा कोणीही आपली साथ देणार नाही. शिक्षण हे किती महत्वाचं ठरतं हे त्याला विचारा ज्याला त्याच्या आयुष्यात काही करायचं आहे आणि शिक्षणामुळे अडचणी येत आहेत. स्वतःला नेहमी सांगा, आपली क्षमता ओळखायला हवी. यश तुमच्या हातात आहे. प्रत्येक अडचण आपल्याला यशस्वी बनवण्याच्या मागे जात आहे. स्वतः नेहमी त्याच्यासाठी प्रयत्न करा. आपण फक्त आपल्या प्रयत्नांनी यश मिळवायचं असतं. प्रयत्न आपल्याला पुढे नेतात. शिकणं म्हणजे आपल्याला एक नवी संधी जमा करण्याचा मार्ग आहे.
जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा थांबू नका, पुढे चला. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तुमचा आत्मविश्वास असणे फार गरजेचं आहे. संघर्ष हे यशाचे दुसरे नाव आहे. साकारलेले स्वप्न म्हणजे मेहनत आणि ध्येय. ज्या गोष्टीचा विचार करतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात येतात. प्रत्येक दिवशी तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत घ्यावी लागते आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी फक्त तेच मेहनत करून पुढे जाण्यासाठी तेच मदत करतील. स्वामी बोलतात, अपार संकटे आहेत आपल्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना करा. यश त्यांना मिळतं जे संकटांचा सामना करतात. स्वतः तुमच्या आयुष्यात स्वामी तुमची मदत करत आहेत. तुमच्या प्रयत्नांना तुमचे भविष्य म्हणता येईल, कारण तुमचे प्रयत्न तुमचे भविष्य निर्माण करतात. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, यशाची उंची गाठण्यासाठी आपले प्रयत्न खूप मायने ठेवतात. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कोणतेही वय महत्वाचे नाही. तुमचे विचार तुमचे भविष्य तयार करतात. परिश्रमाची कदर करा. यश तुमच्या सोबत आहे. अपयश हा यशाचा एक भाग आहे. प्रत्येक दिवशी छोटे लक्ष्य ठरवा आणि त्यावर काम करा. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, ते साकार होतील. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नाही तर आत्मविकास आहे. तुमच्या ध्येयाकडे पाऊल टाका. नेहमी तुम्ही पुढे जात राहा. संघर्ष म्हणजे तुमच्या सामर्थ्याला एक नवा आकार देणे. प्रयत्न करा आणि यशाची गोडी चाखा. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यात तुमच्या नावाचं असतं, ते म्हणजे विश्वास. स्वतःला सांगा, हसणं म्हणजे आत्मविश्वास प्रदर्शित करणं. आपण हसतो कुठल्याही, आपण एखाद्या अडचणीत असो अथवा संकटात असो, आपली स्माईल, आपले हसणे खूप जास्त महत्वाचे असते. वाईट परिस्थितीत जर आपण हसायला लागलो तर लोक म्हणतील हा वेडा झाला, पण काही लोक जे समजदार असतील त्यांनाच समजेल की हा याचा आत्मविश्वास दाखवतोय. त्याचा आत्मविश्वास ती वाईट परिस्थिती लवकरात लवकर घालवण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत माझ्यासोबत आहे आणि माझी शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. आपल्या आत्मविश्वासाची चाचणी नेहमी द्या. आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. स्वतःला जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रेरित करा, कारण आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतात. आपण फक्त इच्छाशक्ती दृढ ठेवायची, कारण दृढ निश्चय आपल्याला पुढे नेतो. स्वतःला नेहमी म्हणा, अपार संकटात स्वामी आपले मार्गदर्शन करतायत आणि प्रत्येक वेळेला ते आपल्याला रस्ता दाखवत आहेत. स्वतः त्या गोष्टी करा ज्या पुढे नेण्यासाठी तुमच्या सोबत आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण ही शर्यत अजून संपवायची नाहीच आहे, जोपर्यंत आपण यात यशस्वी होणार नाही. जीवनात प्रत्येक अनुभव हा काहीतरी नवीन मिळवण्यासाठी येतो. आयुष्यात आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका. यश तुमच्या मनात आहे, त्याला बाहेर आणा. परिश्रम आणि सकारात्मकता यांचा संयम आपल्याला नक्की मिळायला हवा. तुम्ही ज्या गोष्टीसाठी लढता त्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्ही ते थांबवू न थांबता प्रयत्न करा. शिकण्याची प्रतिक्रिया कधी कमी होऊ देऊ नका. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. स्वतःला नेहमी सांगा, यशाची कहाणी संघर्ष अध्ययनाने भरलेली असते. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. अडचणींना विसरून जा. स्वप्न साकार करण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तुमची मेहनत तुमचे भविष्य निर्माण करते. तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काहीही करू शकता. प्रत्येक दिवशी नवीन संधी आहे, ती गमावू नका. तुमचा खडतर प्रवासात ध्येय ठेवा. यशाच्या मार्गावर चालताना तुमच्या मनात अडचणी येतात. संघर्ष यशाचा आरंभ आहे. जीवनात अनेक प्रवास येतात ज्यात आपण खचून जातो. त्यावेळेला स्वतःला नेहमी म्हणा, जीवन म्हणजे एक जणू पुस्तक आहे, त्याचा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. संकटांचा सामना करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जो संकटांचा सामना करतो तो नेहमी पुढे जातो. प्रयत्न करणे म्हणजे यशाची पहिली पायरी आहे. सकारात्मकता ही यशाची पहिली शिखर आहे. अंधारात आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो ना, त्याच्या आयुष्यात देव नेहमी त्याला मदत करतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला कायम मदत करत असते आणि कायम देव आपल्याला साथ देत असतो. देव नेहमी म्हणतो, ज्या व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवला आहे त्याला नेहमी मी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला त्याला मार्गदर्शन सुद्धा मी स्वतः करणार आहे. आपण जर देवाच्या नामावरती विश्वास आणि श्रद्धा ठेवू तर प्रत्येक वेळेला देव आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर ते पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण फक्त थांबायचं नाही, थकायचं नाही, कारण आपल्या प्रयत्नांना बळ द्यायला देव आहे. देव म्हणतो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमी मदत करेल.
आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळवता येतं. प्रत्येक वेळेला ते काय करायचंय ते करता येतं. स्वतःला सांगा, आपल्याला जे काही करायचंय ते आपल्या आत्मविश्वासावर आहे आणि तेच आपल्याला पुढे नेते. हरवलेले क्षण पुन्हा मिळवता येतात, म्हणून प्रत्येक क्षणाचं महत्त्व जाणून घ्या. यशाची चावी म्हणजे कधीही हार मानू नका. जगात सर्वात मोठा शत्रू तोच आहे जो आपल्याला भीती घालतो. आशा ही एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनाला दिशा देते. संकटाचे धागे तुमच्या यशाच्या कथेवर विरतात. स्वामी सांगतात, सकारात्मक विचार तुमच्या जीवनाला चमत्कार घडवू शकतात. जीवनात प्रत्येकाला आनंद आणि प्रेम हा मिळतो. स्वतःला नेहमी सांगा, आनंद आणि प्रेम आपल्याला आहे, ते फक्त समजून घ्यायचा असतो. प्रेरणा ही एक जिवंत शक्ती आहे, ती तुमच्या पुढे नेते. आयुष्यात ध्येयाने केलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या पायऱ्यावर नेते. संकटातही आत्मविश्वासाने पुढे जा. जीवनात खरा संकट समयी साथ देणारा व्यक्ती असतो तो देव आहे. ध्येय ठेवा आणि ते साधा आणि प्रत्येक मनाला शांती होईल एवढे चांगले काम करा. तुमचे ध्येय लक्षात ठेवा. अडचणींचा विचार करू नका. सकारात्मकतेने तुमच्या जीवनात एक नवा रंग भरा. कधीही हार मानू नका. प्रत्येक अडचण तुम्हाला पुढे नेण्यासाठी येते. संकटांचा सामना करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करा. प्रेरणा मिळण्यासाठी तुमच्या मनावर विश्वास ठेवा. यशाची कहाणी संघर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होते. सकारात्मक विचारामध्ये यशाची चावी आहे. संकटात ध्येय ठेवा. तुमच्या मनाचा आत्मविश्वास मजबूत करा. उत्साहाने प्रत्येक दिवस सामोरे जा. जीवनात सर्वात महत्त्वाचे ध्येय म्हणजे जिद्द. संघर्षाच्या काळात तुम्हाला जिद्द पुढे नेईल. स्वतःला नेहमी सांगा, संघर्षात तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे. आशा कधी सोडू नका, कारण तीच तुमची शपथ आहे. यशाची कधीही गती कमी होऊ देऊ नका. सकारात्मकता तुमच्या जीवनाचा आनंद आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. जगण्याची कला म्हणजे संकटांचं सामर्थ्य करणे. आशा ही शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेते. तुमच्या मनाचे विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. उत्साहाने केलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढे नेते. जीवनात प्रत्येक प्रयत्न हा चांगला ठेवा, कारण ते तुम्हाला मदत करण्यासाठी असतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, संकटातही आशा ठेवा, कारण तेच तुम्हाला मदत करतात. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत ही जिंकण्यापर्यंत संपत नसते. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत यश तुम्हाला कधीही मिळत नाही. लक्षात घ्या, संकटातही आशा ठेवा. तुमच्या जीवनाचा हा मार्गदर्शक आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी संघर्षाची तयारी करा. जीवनात प्रत्येक वळणावर साथ तुम्हाला नक्की मिळतं. जीवन हे आपल्याला पुढे नेण्यासाठी आहे. त्यासाठी शक्तिशाली होऊन प्रयत्न करावे लागतात. कठीण परिश्रमाने यश आपल्याला मिळतं. संकटे येतात आयुष्यात, त्यासाठी सामना करावा लागतो. सामना करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि ते प्रत्येक वेळेला तुला नक्की मार्गदर्शन मिळतं. स्वामी म्हणतात, स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि आपल्याला तोपर्यंत तरी कष्ट करावे लागणार. जोपर्यंत मी जिंकणार नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुला मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुला मार्गदर्शन मी करत आहे. स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. जे काही तुम्हाला मिळवायचंय ते तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वतःला नेहमी सांगा, आपला आत्मविश्वास जर चांगला असेल ना, तर यश आपल्याला मिळतं. विषय फक्त आत्मविश्वासाचा आहे. आत्मविश्वास असणं गरजेचं. जगण्याची प्रत्येक कला म्हणजे ध्येयाने पुढे जाणं आणि मेहनत करणं होय. आयुष्यात स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर सर्व काही चांगलं होतं. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत हार काही मी मानणार नाही. स्वतःला सांगा, आपण मेहनत करून प्रयत्न करून पुढे जायचे. आपल्याला जेव्हा जेव्हा वाटतं की स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत नाही, तेव्हा डोळे बंद करायचे आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा सतत जप करायचा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आणि त्यांच्या नामाचा जप केल्याने आपल्याला मार्ग नक्की मिळत असतो. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, कष्ट आणि प्रेरणादायी विश्वास स्वतःवर असणं गरजेचं आहे. जेव्हा स्वतः कष्ट करायला शिकाल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आपले आचार विचार खूप मॅटर करतात. आपण काय करतो काय नाही या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यासाठी भरपूर चांगल्या ठरतात. स्वतःला नेहमी सांगा, मी जे शर्यतीत धावत आहे ती शर्यत मला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी मेहनत सुद्धा लागणार आहे. स्वतः त्यासाठी प्रयत्न करा आणि सततचे कष्ट करत राहा. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि पर्यायाशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे आणि सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं.
आपण फक्त विश्वास ठेवावा. एखादी गोष्ट आहे जी आपल्याला पूर्ण करायची आहे, तर त्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आपल्या मेहनतीला, कष्टाला विजय मिळतो. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, कष्टाशिवाय पर्याय नाही. मग कष्ट करायला का घाबरता? स्वतःला नेहमी त्या गोष्टीसाठी प्रेरित करा जे तुम्हाला जमते. ती गोष्ट सुद्धा करायला शिका ज्यामध्ये तुम्हाला काही मिळत नाही. स्वतः नेहमी स्वतःसाठी प्रयत्न करायला शिका, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळू शकते. आपण आपला विश्वास जर ठेवला ना, तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि जोपर्यंत ही शर्यत संपणार नाही तोपर्यंत मी नेहमी पुढे जात असणार. आपल्याला काय करायचंय? आयुष्यात यशस्वी तर व्हायचंय. त्यासाठी घाबरायचे कारण बिलकुल नाही. स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा. जे काही मिळवायचंय, जे काही मिळवायचं आहे त्यासाठी विश्वास ठेवून प्रयत्न करावा. याशिवाय आपल्याला आपल्या जीवनात दुसरं काय हवंय? स्वतःवर जर विश्वास ठेवला तर आपण प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो. स्वामी म्हणतात, स्वामीनामावर विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट तेव्हा मिळते जेव्हा स्वामीनामावर श्रद्धा आणि विश्वास असतो. प्रश्न विचारणे ही ज्ञानाची शोधाची पहिली पायरी आहे, आणि ज्ञानाची खरी परीक्षा योग्य वापर करण्यात आहे. अनुभव हे ज्ञानाचा सर्वोत्तम शिक्षक आहे. आदर हा संवादाचा मुख्य आधार आहे. आदर दिला तर आपलं सर्व काही चांगलं होते. सौभाग्य बनवणे हे एखाद स्त्रीचे लक्षण असते, पण एखाद्याचे सौभाग्य टिकवणे हे एका पुरुषाचे लक्षण असते. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी नेहमी जिंकण्यासाठी खेळतो. मी खेळतो त्यासाठी मला जिंकायचे आहे. स्वतः त्यासाठी धडपड करा, मेहनत करा, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होत असते. आपले प्रयत्न जर जोरदार असतील ना, तर यश आपल्याला नक्की मिळतं. लक्षात ठेवा, फक्त प्रयत्नावर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकतात. आपले प्रयत्न जोरदार आणि जबरदस्त असायला हवे, कारण त्यांनी आपल्याला सर्व काही मिळवता येतं. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला तोपर्यंत मेहनत करत राहावं लागणार जोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. त्यासाठी धडपड आणि मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते, आणि ती घ्यायची सुद्धा आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. स्वतः त्या गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी योग्य असतील. लक्षात घ्या, आदर्श हे आपल्याला मिळवता आला पाहिजे. आदर्श कुणाच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून मिळत नसतो, तो स्वतःहून मिळतो. स्वतःला नेहमी बोला की तुम्हाला जे पाहिजे ते होऊ शकते. आपण फक्त प्रयत्न करत राहावे, कारण प्रयत्नांना तर परमेश्वर सुद्धा साथ देतो. आपल्याला यश मिळवणे काही अवघड नाही. यश त्यांना मिळते जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो. स्वतः त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतील. स्वतः त्या गोष्टीचा नेहमीच आनंद घ्या जी तुम्हाला चांगल्या होतील. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत माझ्यासोबत आहे आणि ती अजूनही संपलेली नाही. स्वतःला सांगा की आपल्याला आता पुढे जायचं आहे, आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. प्रत्येक संकटात आपल्याला नेहमी मदत करणारे फक्त स्वामी आहेत, आणि प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तीच आपली मदत करतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी सांगतात, आपण जर प्रयत्न स्वतःवर विश्वास ठेवून केले तर आपल्याला यश नक्की मिळेल. प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतील, आणि प्रत्येक वळणावर स्वामीच आपले मार्गदर्शन करतील. स्वामींनी आपली कायम साथ दिली आणि कायम देत आहेत. आपला विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामींवर नेहमी विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी आपली नेहमी साथ देतात. आपला विश्वास ठेवणं काम आहे, आणि विश्वास ठेवायचाच असतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते जर स्वामीनामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असेल तर. लक्षात घ्या, स्वामी नेहमी म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वामीनामावर विश्वास ठेवाल तेव्हा प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी नेहमी मदत करतात, आणि प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी मार्गदर्शन करतात. स्वामी आपली साथ कायम देतात, आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला प्रत्येक संकटात मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करेल. ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेईल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला नेहमी पुढे नेते. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल तर मार्गदर्शन आपणे आप मिळवता येतं. स्वतःला त्या गोष्टी मिळवा ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेला नेहमी पुढे जातात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी सांगतात,
जो व्यक्ती माझ्या नामावर विश्वास ठेवेल आणि श्री स्वामी समर्थ नामाचे अखंड विश्वास ठेवून प्रयत्न करेल, त्याला नेहमी स्वामी मार्गदर्शन करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त त्या वेळेला तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळवायचं असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देत असतील. स्वामी बोलतील, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला पुढे जायचं असेल तर मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत आपल्याला पुढे जाण्यासाठी लागते आणि मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझी साथ मी देत आहे. प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन नक्की मी करत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. प्रत्येक वेळेला विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आपण प्रत्येक संकटात जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास जर स्वतःवर असेल ना तर मार्गदर्शन नेहमी मिळतं. स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा विश्वास स्वतःवर असतो तेव्हा आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात. स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला पुढे नेत आहेत आणि तेच आपल्याला यशस्वी सुद्धा बनवत आहेत. स्वामीनामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचं आहे. स्वामीनाम नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढे नेण्यासाठी ते नेहमी तुम्हाला मदत करतील. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो ना तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नेहमी मिळतं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे आणि कायम तुम्हाला मदत करत आहे. प्रत्येक वळणावर स्वामीनामावर जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला मदत करत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात स्वतःवर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत नक्की करतील. स्वामी नेहमी म्हणतात, विश्वास ठेवा, आपण प्रत्येक वळणावर पुढे जातोय आणि स्वामी आपल्याला साथ सुद्धा देत आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास असणे फार गरजेचं आहे. स्वामीनामावरती विश्वास जर असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत नक्की करतात आणि स्वामीच तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही. आपल्याला जे गोष्ट मिळवायची आहे ते नक्की मिळवता येतं. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे झालं आहे. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं. स्वामी नेहमी आपले मार्गदर्शन करतात. त्यांच्या नामावरती आपला विश्वास असणं गरजेचं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची मदत करत आहे. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा स्वामी नामावर. ते स्वामीच आहेत जे आपल्याला साथ देत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपला त्यांच्यावरती जर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की स्वामी देतील. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि कायम मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न सुद्धा तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक संकटात आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील आणि स्वामी तुमच्या संकट समयी तुम्हाला साथ देतील. स्वामी सांगतात, आपण बऱ्याच वेळेला ज्या संकटात प्रत्येक वेळेला सामना करतो तो पुढे नेण्यासाठी स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नेहमी मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी मार्गदर्शन सुद्धा करत आहे. फक्त तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा नेहमी मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीनामाचा जप करा. प्रत्येक संकटात स्वामी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन सांगतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नेहमी पुढे नेतात. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत सुद्धा करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मी साथ देईल. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा, कारण ज्याने स्वामीनामावर विश्वास ठेवलाय त्याला स्वामींनी नेहमी मदत दिली. स्वामी बोलतात, आपल्याला जे मिळवायचंय ते मिळवता येतं. स्वतःवर विश्वास सुद्धा असणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे तसं करता येतात.
आपल्याला प्रत्येक संकटात सर्व गोष्टी मिळतात. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू ना तर प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे तशी होते. स्वामी नामावर जेव्हा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करावा लागतो. संकटांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो आणि जो त्या संकटांचा सामना नाही करणार तो तिथेच राहतो. नेहमी स्वतःला सांगा, आपण प्रत्येक वेळेला स्वामी नामावरती विश्वास जर असेल तर सर्व काही करू शकतो. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नेहमी करतात. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवा, आयुष्यात प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळणार. स्वामी बोलतात, जो स्वतः स्वामी भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात मदत मी करणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेवर स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनावर होणार आहे, फक्त विश्वास करा. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतील. प्रत्येक वेळेला स्वामी बोलतात, आयुष्यात मी तुमची साथ देत आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात मी नेहमी तुमची साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नेहमी मिळतं. आयुष्यात संकटसमयी स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतात आणि स्वामी सांगतात की तुम्हाला जेव्हा संकटांचा सामना करायचा असेल तेव्हा जिद्दीने करा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन देत आहे. जेव्हा आपली एखादी गोष्ट करण्यासाठी जिद्द खूप जास्त असते ना तेव्हा ती गोष्ट नेहमी होते. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी तर विश्वास आपला स्वामीवर असल्यावर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं.